महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्याच्या नंतर तब्बल 9 वर्षांनी पुणेकर हे पुन्हा एकदा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आता सज्ज झालेले आहेत। स्मार्ट सिटी म्हणून ओळख मिळवलेल्या पुणे शहरामध्ये आजही अनेक मूलभूत प्रश्न मात्र तसेच आहेत, प्रलंबित आहेत। पुणेकरांच्या नेमक्या या समस्या काय आहेत आणि त्यांना नेमकं काय वाटतं आहे, निवडणुकीच्या संदर्भातल्या त्यांच्या अपेक्षा काय आहेत, जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी। महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वत्र राजकारणाची चर्चा आहे। आता मी पुण्यातील शनिवार पेठेतील वर्तक बागेत आलोय आणि इथं आल्यानंतर योगायोगाने एक योगा ग्रुप माझ्या सोबत सध्या या ठिकाणी आहे। पहिला प्रथम तर मतदानाचे उमेदवार एकदम उशिरा त्यांचं हे होतं, नावं जाहीर होतात। त्यामुळे आमच्या ज्येष्ठ नागरिकांना असा संभ्रम पडतो की नक्की कोण उमेदवार उभेत आणि त्यांच्याबद्दल काय विचार करायचा आपण मत देताना। आता मत देताना इथं अनेक समस्या आहेत की आता हे ज्येष्ठ नागरिक आम्ही आता शनिवार नारायणमधून येतो, तर इथं येईपर्यंत रस्ता क्रॉस करण्यापासून पहाटे आम्ही मॉर्निंग वॉक करतो तेव्हा कुत्र्याच्या भीतीपासून आणि आता काही ठिकाणी तर असे बोर्ड लागलेले आहेत की दाराला नीट कडी लावा नाही तर हाकामारी येईल, असं ह्या आपल्या संभाजी बागेच्या इथं सगळीकडे बोर्ड लागलेले आहेत। तर ते बघूनही आता आम्ही शिकलेला आहोत किंवा आम्ही हे आहेत म्हणून आम्हाला भीती वाटत नाही, पण पूर्वी हीच घटना आम्ही लहान असताना पाहिली होती, तर त्याची खूप दहशत माणसाच्या मनामध्ये बसली होती। तर शासनाने त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं की हे असे बोर्ड निवडणुकीच्या याच्यामध्ये तुम्ही कसं त्यांना परवानगी दिली। हाकामारी येते म्हणजे काय येते, एखाद्या लहान मुलाने वाचलं तर त्याच्या मनावर काय परिणाम होईल, ह्याची जरा विश्लेषण। हे पुणेरी पाटे आहेत म्हणजे का? ह्या पुणेरी पाट्या आता लावलेल्या आहेत, जस्ट आता संभाजी बागेच्या इथं सगळीकडे लागलेले आहेत। आजी, आधीसारखं खरंच पुणे राहिलंय का आता? नाही, अजिबात नाही। फॉर एक्झाम्पल सांगा तुमच्या छान होतं, ट्रॅफिक नव्हतं जाम, म्हणजे असं शिस्तीत चालणारे लोक होते। आता काय कोयता काय हे काय 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 चोऱ्या, खूप चोऱ्या होतात, कोयता घेऊन फिरतात पोरं, कार्टी टिंगलबाजी काय काय करतात, बरोबर नाही ते। एक्झाम्पल सांगा आताच हां, की आत येतो तेव्हा खूप गाड्या, स्कूटर्स वगैरे, कधी कधी कार्स पण लागलेले असतात, त्यामुळं आम्हाला लोकांना असं आत येता येत नाही। येतानाही 2 स्कूटरच्या मधून येताना पण त्रास होतो, म्हणजे लागतो तो हँडल वगैरे। आता सुद्धा सगळा गाड्या, आपल्या इथं वैशिष्ट्य काय आहे, नो पार्किंग असेल तिथंच नेमकं पार्किंग केलं जातं। मग आता ह्याच्याकडे ह्यासाठी काय केलं बरं का, मला काय सांगायचंय की पुणे हे विद्येचं माहेरघर जरी असलं तरी बाहेरून जे विद्यार्थी जे आलेले असतात ना, ते इथं येऊन फार बेफाम सुटलेत काय, आणि जेट ब्रिजवर वगैरे इकडं तिकडं त्यांचे फार ओंगळवाण्या स्थितीत बसलेले असतात, त्याचं फारच वाईट वाटतं। आता निवडणुका म्हणजे फक्त मत मागणी नाही, तर त्या आमच्या ज्या अडचणी आहेत त्या पूर्ण करणे, एवढंच फक्त आम्हाला। पैसे वाटले तरी कोणी घेऊ नाही, ते त्यांना म्हणा आम्हाला कामं पाहिजेत, पैसे नको आहे। हॉस्पिटलची व्यवस्था आहे पण विकत आणि खूप महागडे उपचार झालेले आहेत आता, म्हणजे आता आम्हाला सुद्धा हीच भीती वाटते की उद्या आपल्यावर जर वेळ आली तर आपल्याला किती पैसे लागतील आणि खूप पैसे लागतील असं। ज्येष्ठ नागरिक कार्ड काढायचं म्हटलं तर 10 वेळा ते नागरी सुविधा केंद्रात चक्र मारावं लागतात। ज्येष्ठांची ताकद आहे का 10 वेळा जायची, तुम्ही घरी येऊन करा की त्यांचं। जर आपण बघितलं तर अनेक प्रश्न हे सगळेजण, अर्थात ज्येष्ठ नागरिक आहेत, आजी आहेत, हे सगळे या ठिकाणी उपस्थित करतायत आणि आरोग्याचा प्रश्न खरं तर त्यांच्यासाठी खूप गंभीर आहे आणि ते सगळं बघताना ते स्वतः या ठिकाणी योगा करताना आणि फिट राहण्याचा प्रयत्न करतात आणि तसाच फिट आणि स्मार्ट नगरसेवक त्यांचा असावा अशी ते अपेक्षा या ठिकाणी करतायत आणि त्याच्यासमोर हे सगळे मुद्दे मांडायचा प्रयत्न करतायत आणि या सगळ्या प्रश्नातून लवकरात लवकर त्यांची सुटका व्हावी अशी ते अपेक्षा या ठिकाणी करतायत आणि हेच सगळं लक्षात ठेवून ते यावेळेस मतदान देखील करणार आहेत। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.